अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। शिरोली पुलाची येथे भरधाव कारच्या धडकेत 2 महिला गंभीर जखमी। चालक अल्पवयीन असल्याची चर्चा। शिरोली प्रतिनिधी संदीप कांबळे। शिरोली पुलाची तालुका हातकणंगले येथील माळवाडी परिसरात चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने झालेल्या भीषण अपघातात 2 पादचारी महिला गंभीर जखमी झाल्या। कार चालक अल्पवयीन असल्याचे समजते। या अपघातानंतर शिरोली परिसरातून तीव्र संताप व्यक्त होत असून विविध चर्चांना उधाण आले आहे। घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार शिरोली पुलाची येथील माळवाडी परिसरातील कोरगावकर कॉलनीमध्ये असलेल्या सास्का पतसंस्थेसमोर आज सायंकाळच्या सुमारास हा अपघात झाला। शिरोली औद्योगिक वसाहतीकडून शिरोली गावाकडे अत्यंत भरधाव वेगाने जाणाऱ्या एका कारवरील चालकाचा ताबा सुटला। या कारने रस्त्यावरून चालणाऱ्या 2 महिलांना जोरदार धडक दिली। धडक दिल्यानंतर ही कार रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या दुसऱ्या एका कारवर जाऊन आदळली। या दोन्ही कारच्या दरम्यान 2ही महिला सापडल्याने त्या गंभीररित्या जखमी झाल्या। अश्विनी गोपाळ परब वय 50 आणि उल्का काकासो माळकर वय 43 दोन्ही राहणार शिरोली पुलाची अशी जखमी झालेल्या महिलांची नावे आहेत। त्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। या अपघातात दोन्ही कारचे मोठे नुकसान झाले आहे। या संबंधित कारमध्ये 2 अल्पवयीन मुले बसली होती आणि त्यातील एक जण अत्यंत वेगाने कार चालवत असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी काही नागरिकांनी पाहिले असल्याचे सांगितले। दरम्यान शिरोली परिसरात गेल्या काही दिवसात वाढती गुन्हेगारी आणि टवाळखोरी चिंतेचा विषय बनली आहे। पोलिसांचा वचक कमी झाल्यामुळे अल्पवयीन मुले व तरुण अशा प्रकारे बेजबाबदारपणे वाहने चालवून नागरिकांच्या जीवाशी खेळत असल्याचा आरोप स्थानिक जनतेतून होत आहे। या पार्श्वभूमीवर परिसरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने गावातून दिवसातून किमान 4 वेळा तरी पेट्रोलिंग केले पाहिजे अशी मागणी नागरिकांमधून जोर धरत आहे। या गंभीर अपघातानंतर आता पोलीस प्रशासनाकडून संबंधित दोषीवर काय कारवाई केली जाते याकडे संपूर्ण गावाचे लक्ष लागले आहे। तर मग चला सबस्क्राइब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।